नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. नेहमी म्हणतो आपण की काय नेमका प्रयोग केला तर आपले प्रश्न सुटतील, आणि तसा प्रयोग मी काल केलाय. कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललोय. माननीय पंतप्रधानांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दोघांना आपल्या व्यथा कळाव्या यासाठी पत्र लिहावे. हे पत्र केवळ आपली व्यथा नाहीये, तर शासकीय कामातला एक फार मोठं आंदोलन आहे. ज्या पद्धतीनं आपण कोणीही काहीही बोललो तर पटकन त्या गोष्टीची रिॲक्शन देतो, आणि आपण आपल्या परीनं जे काम करायला, म्हणजे ज्या पद्धतीनं काम करायला लागतो, फसलेला गाडा काढण्यासाठी. खऱ्या अर्थानं फसलेला गाडा तर खूप मोठा आहे, हे मान्य. आपण आपल्या आयुष्याची सगळी पुंजी लावलेली आहे, आणि आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात मोठा डामका वर्ग, आता या 2-3 प्रकारचे डामके वर्ग याच्यावर टिपून बसलेले आहेत. जसं बघा आपल्या शिकारीवर टिपून असतो ना, त्या पद्धतीनं. कारण की काही जणांच्या पोटात दुखतंय की ही जी व्यवस्था सुरू झाली, जी काही व्यावसायिकाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली, ही कार्यवाही कशा पद्धतीनं, म्हणजे या सर्व ठेवीदारांना आता ज्या पद्धतीनं त्यांची कामं सुरू झाली, 17 तारखेपर्यंत DDRचे लोक त्या ठिकाणी ठेया मांडून होते, त्यांनी त्या पद्धतीने त्यांचं काम बजावलं. परंतु आपोआप जी यंत्रणा सुरू झाली आणि ज्ञानराजाचे काही जुने कर्मचारी या कामाला मदतनीस म्हणून येऊ लागले, आणि त्यांनी आता काम सुरू केलंय. त्यामुळे आता हे कामाला वेग वाढणार आहे. आणि त्याच पद्धतीने त्यांनी एक ईमेल ID सुद्धा क्रिएट केली, आणि त्या ईमेल ID वरून, म्हणजे 52 शाखेच्या लोकांना त्या ईमेल ID वरून आता व्यावसायिकांना संपर्क साधण्यासाठी एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलाय. की प्रत्येकाची कोंडी होऊ नये आणि प्रत्येकाला लाईनीत उभा राहून आपला वेळ वाया जाऊ नये, त्यापेक्षा ज्या काही FD किंवा तुमचे जे काही रकमा आहेत त्या ईमेल ID वर तुम्ही एक विहित अर्जाच्या नमुन्यात तुम्ही अपलोड करा, आणि ते अर्ज तुम्ही त्या ईमेल ID वरून मेल करून तुम्ही व्यावसायिकांपर्यंत ते ईमेल ID पोहोचून तुमचं जे अडकलेली रक्कम आहे त्याचा सगळा डाटा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि ते सदरील ईमेल ID मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टीच्या मागे म्हणण्याचा मागे एक तात्पर्य आहे की हे आंदोलन नेमकं कशासाठी, आणि या आंदोलनाने होणार काय. खूप जणांच्या कॉमेंट्स आल्या की हे आंदोलन, काही जणांनी सूचनाही दिल्यात की सहकार मंत्र्यांना, दोन्ही सहकार मंत्र्यांना पत्र पाठवणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं हे शासनातले केंद्रबिंदू आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे दोन्ही राज्याच्या शासनाचे केंद्रबिंदू हे मुख्यमंत्री आहेत, आणि भारत म्हणजे केंद्र सरकारचे केंद्रबिंदू हे पंतप्रधान आहेत. आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचला, आपल्या बंधूंनी त्यांच्यापर्यंत आपले निवेदनही पोहोचवले, पण पंतप्रधान या गोष्टीपासून अनभिज्ञ नाहीत. अजूनही त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचलेला नाही, कारण की प्रत्येक गोष्टीपर्यंत त्यांना पोहोचणंही शक्य नाही. आणि काही मधली यंत्रणा असते की ते जे काही चांगलं असतं ते चांगलंच दाखवण्याचा प्रयोग असतो, आणि ते चांगलं बघण्यातच त्यांना आपण किती विकसित झालोय हे दृष्टिक्षेप त्यांच्या डोळ्यासमोर येत राहतो. पण खऱ्या व्यथा जर त्यांच्या समोर पोहोचत राहिल्या तरच त्या व्यथांचा अर्थ निर्माण होतो आणि प्रश्न सुटायला सुरुवात होते. कसं आहे, आजपर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या, कारण की ते पदच एवढं मोठं आहे की त्या पदापर्यंत जो कोणी माणूस त्यावर बसतो, असं होतो, त्या माणसाचं सगळं जे डोळे आणि कान असतं ते सर्वसामान्य नसतं, सर्वसामान्य माणूस नसतो. त्यांच्या स्वभावताली जे काही मंडळी असतात, त्यांचं जे थिंक टँक असतं, त्यांच्या काही रिपोर्ट्स असतात, ते आपल्याला आवडेल तेच त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि नेमकी गोची आपली नेहमी तिथंच होते की खऱ्या व्यथा या प्रशासनापर्यंत, शासनापर्यंत पोहोचतच नाही. आणि ह्या व्यथा जर शासनापर्यंत पोहोचल्या तर काय मजा आलंय की अशा भामट्या लोकांनी अशा भामटे चाळे करून आपली स्वतःची मतलब साध्य करायची. खऱ्या अर्थानं ते म्हणतात ना की आंधळं पीठ दळत आणि कुत्रपीठ खाताय, ते ह्यालाच म्हटलं जातं. आजपर्यंत
कोणताही अशा शासनातला उच्च पदस्थ माणसापर्यंत खऱ्या परिस्थित्या यांनी पोहोचूच दिलेल्या नाहीत. जेव्हा परिस्थिती हाताच्या बाहेर जाते आणि त्यावर नियंत्रण करणं शक्य होत नाही, तेव्हा मात्र या गोष्टीची कल्पना संबंधित प्रमुख माणसाला दिली जाते आणि तोपर्यंत हा विषय हा त्याचा नव्हता होतो. त्यापेक्षा आपली ही जी कळवा आहे, आपला जो आपल्या मनातला जो आक्रोश आहे, आपल्या मनातला जो एक राग आहे, हा राग त्यांच्यापर्यंत पोहोचावा. आणि खरं काय आहे, जनता कशा पद्धतीने वाजली चालली, जनतेच्या मनात नेमकं काय आहे. कारण की एका जिल्ह्याचा विषय नाहीये, हा एका फ्रॉडचा विषय आहे. आणि आज जवळपास श्रीरामपूर असेल, नगर असेल, परभणी असेल, संभाजीनगर असेल, बीड असेल, असे अनेक जिल्हे ह्याच्यात होरपळले गेले. तेव्हा ह्या गोष्टी त्यांच्या म्हणजे लक्षात येतील आणि पत्राच्या माध्यमातून जेव्हा त्यांच्यापर्यंत या दखली पोहोचतील. कारण की 1-2 पत्र गेली तर झाकता येतील हो, 1-2 पत्र गेली तर झाकता येतील, त्याला बाजूला टाकता येतील. पण जेव्हा गठ्ठीच्या गठ्ठे पंतप्रधान कार्यालयात पोहोचू लागले तर त्याची 100% दखल तर ते जे काही त्यांचे डोळे आहेत, जे त्यांचे मदतनीस आहेत, त्यांना तर या गोष्टीची दखल घ्यावी लागेल. आणि ही सगळ्या गोष्टी करताना आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल की ज्या पद्धतीनं आपण ज्या सर्कलमध्ये फिरतोय त्या सर्कलच्या बाहेर येण्याची आता आपली तयारी दर्शवली पाहिजे. हा विषय माझा एकट्याचा नसून हा सगळ्या ठेवीदारांचा विषय. ठेवीदार जोपर्यंत होरपळत राहील, दिशाहीन राहील, त्याला ज्या पद्धतीने आता काही गोष्टी कशा आहेत की आपण सगळे भाबडे आहोत. सगळ्यांना एकच मार्ग आहे की आपण आपली ठेवलेली रक्कम आपल्याला परतावा कशी मिळेल याच्याकडे आपलं दृष्टिक्षेप आहे. ज्या पद्धतीने अर्जुनाचं लक्ष त्या माशाच्या डोळ्यावर होतं, त्या पद्धतीने आपलं लक्ष आता आपल्या रकमेवर आहे. मग का व्याज तर नको, कमीत कमी मुद्दल तरी आपल्या पदरात पडली पाहिजे. आपण ठेवलेले पैसे जशाला तसे आपल्याला मिळाले पाहिजेत, याच ध्येयाने प्रत्येक माणूस झगडतोय, लढतोय. परंतु खऱ्या अर्थानं जे काही आपल्याला दिशा दर्शन करणारे लोक किंवा आपले डायव्हर्ट करणारे लोक आहेत, ते डायव्हर्ट करणारे लोक हे स्वतःचा स्वार्थी फायदा बघण्याच्या पद्धतीत आहे. कारण की या स्वार्थी लोकांच्या मनामध्ये काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या कवायती, वेगळ्या पद्धतीच्या मनसुबे यांच्या डोक्यात नेहमी शिजत असतात. कारण की कोणत्या गोष्टीची संधीचा कोणता फायदा कशा पद्धतीने घ्यायचा आणि प्रत्येक गोष्टीचा फायदा घेऊनच आपली उपजीविका किंवा आपलं नाव मोठं करायचं, हे काही लोकांचं ठरलेलं असतं. कारण की या पद्धतीचे जेव्हा कवायती सुरू होतात तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज हा दिशाहीन होत चालतो. मग या सगळ्या गोष्टीचा जर आपल्याला निर्वाळा करायचा असेल आणि आपले प्रश्न सरळ कुणाला न कलेक्टरला मध्ये पाहिजे ना कुणी पाहिजे, आपल्याला एवढं मोठं शासनाने दिलेलं पोस्ट ऑफिस जे खातं आहे ना, आणि आपण काय करतोय, शासनाला शुल्क भरून करतोय. 1 रुपया जरी तुमचा 2 पोस्ट कार्डसाठी मोजावे लागत असेल तर 1 रुपया हा भारताच्या तिजोरीमध्ये किंवा देशाच्या तिजोरीमध्ये जाणार आहे. तो कोणत्या खैरातीकडे जाणार नाही किंवा कोणाकडून ब्लॅकमेल करून 1 रुपयाचा अर्ज जसा 20 रुपयाला घ्यायची वेळ आली तसं कुणी करणार नाही. आपल्याला तो 1 रुपया आपल्याच कामासाठी येणार आहे. त्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीची कैफियत, म्हणजे तुम्हाला जितका राग आहे, तुमच्याकडे जितकं मनात तुमच्या व्यक्त व्हावं त्या पत्रात, आणि पत्र काय लिहायचं तर सरळ पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता. आता प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल झालेले, स्मार्टफोन झालेले, प्रत्येकाला पंतप्रधान कार्यालयाचा किंवा मुख्यमंत्री कार्यालयाचा पत्ता मिळवणं फारशी अवघड गोष्ट नाही. तरी सांगतो 7 रेसकोर्स रोड, नवी दिल्ली हा पंतप्रधानाच्या राहण्याचा ठिकाण आहे आणि सागर निवासस्थान मुख्यमंत्री सदन महाराष्ट्र हा मुख्यमंत्र्याचा राहण्याचा ठिकाण आहे. या दोन्हीवर आपले आपले पत्र, आपल्या भावना, आपल्या आसपासच्या लोकांच्या भावना त्या पोहोचवा. बघा काय फलित होतंय. कारण की सगळं करून बसलोय, काय हाती आलं. काही जणांवर केसेस झाल्या, काही जणांचे एकमेकाचे संबंध खराब झाले. पण ह्याच्याशी कुणाचे संबंधही खराब करायचं नाही, तर कुणाच्याबद्दल आपल्याला वाईटही चिंतायचं नाही. आपल्याला फक्त मिळवायचं ते आपला पैसा, आणि हा पैसा मिळवण्यासाठी हे वापरलेलं शस्त्र कदाचित ज्या पद्धतीचं कारगर आहे, ज्या पद्धतीने आपल्या व्यथा आपण आपल्या मुख्य माणसाकडे मांडतोय, त्याच्यातून निश्चितपणे आपल्या पदरी
चांगलं आणि व्यवस्थित असं फलित पडेल एवढीच अपेक्षा. नमस्कार.